तर मित्रांनो, आजऱ्यामधून आंबोली एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि जाताना रस्ता इतका भारी आहे की आपण इतकं गोलीगत चाललोय. तेव्हा श्रीधर गोलीगत चालवायला गाडी, तर सुसाट अशी गाडी पळवायला मजा यायला लागल्या. मित्रांनो, रस्ता खूपच चांगला झालाय. A few moments later. सांगितल्याप्रमाणे आपल्या विजयचा पहिला स्टॉप झालेला आहे. कसं वाटतं विजय? मळमळते, उचमळते, गरगरते, काय होते? थोडा रस्ता खराब असल्यामुळे रस्ता बिस्ता काही खराब नाही, वेडी वाकडी पण काय नाही. मला माहित होतं म्हणून मी येताना ही गोळी घेऊन पाकिट घेऊन आलो होतो. पहिलं मेन तू ती उलटीवरची गोळी घे. की हे ज्या सवयी ज्या आहेत त्या अशाच आहेत. जरा एक गोळी खावा आणि उपकार करा आमच्यावर, जरा व्यवस्थित बसा. तरी मित्रांनो, आपण थांबणार नाही, थांबणार नाही. अजिबात नाही. डर के आगे जीत आहे. डर के आगे जीत. एक खाणार पण पुढे जाणार, सुट्टी देणार शेवट. कसं वकवकत. A few moments later. अशा तऱ्हेने स्टॉप नंबर 2 आपला चालू झालाय. चहा पिणार का कॉफी पिणार? घे की काहीतरी चहा घे. घेऊ का? घे घे. उलटी करणार नाहीस ना? नाही नाही घे रे. बघ. बस घे घे. मला गाडी परत हे बघा विजय, झालं का बाबा? झालं. काय पोरीच्या वरचं गाणं तुझं. मुक्कामी पोचायला कमीत कमी आपल्याला अजून 3-4 तास तरी आहे. काय प्रॉब्लेम. चला बघ, अजून काय थांबायचं का जायचं? तर फायनली मित्रांनो, आपण आंबोली वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी पोहोचलोय. श्रीधर गाडी पार्क करायला गेलाय आणि खूपच गर्दी, असं क्राऊड आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. लोक आनंद घेत आहेत, मजा करत आहेत. तर खूप सुंदर असं दृश्य आपल्याला या वॉटरफॉलचं, जे आंबोली घाटामध्ये आपल्याला बघायला भेटतंय. ते आता आपण बघणार आहे, तर चला बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आंबोली घाटात जे वॉटरफॉल आहे बघायला भेटते. खूपच भारी आणि सगळे लोक एन्जॉय करतात, फुल टू धमाल. तर मग आपण पण एन्जॉय करायसाठी थांबलोय. तर मित्रांनो, आपण आंबोली घाटात थांबल्यानंतर खूप भारी वातावरण आहे. दोघे सगळा कंटाळा आमचा निघून गेलेला आहे आणि खूप भारी वाटते. बघू शकताय, खूप भारी एकदम असं वातावरण आणि सगळे पर्यटक या ठिकाणी आनंद लुटतात. तर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. तो आता आपल्याला भूक लागली, तो आता आपण आता काहीतरी खायला जातोय आता आपण.
तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण जो आंबोलीचा जो वॉटरफॉल आहे तो आपण आता कवर केला आहे. खूपच सुंदर असं वातावरण आहे. लोक खूप मजा घेत आहेत. आम्ही पण खूप मजा घेतलेली आहे, एन्जॉय केलेला आहे. आणि मान्सून डे असल्यामुळं थोडा फॉग पण आहे, त्यामुळं खूपच भारी वातावरण झाले. निसर्ग एकदम नटलेला दिसतोय आपल्याला. तर आता आपण इथून निघणार आहे थेट गोव्याला. आता आपला कुठला स्टॉप असेल का रे? हां नाही ना. ओके, आता आपण निघतो गोव्याला. तांबडे 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 तांबडे. काय झालं? कडक चेहऱ्यावरती पण एक चकाचक आवाजात वजनी बोलल्या त्यांना सगळ्यात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्काने जे तर मित्रांनो श्रीधरला भूक लागली त्यामुळं त्याची जुळणी चालली आता प्रोटीन प्यायची. तर मित्रांनो आपण थोडा वेळ थांबलो इथं. तुम्ही बघू शकता श्रीधरला भूक लागल्या. श्रीधर आमचं छोटं बाळ आहे, त्याला 2-2 तासाला भूक लागते. काय झालं, कोणतरी मला म्हटलं होतं की डायरेक्ट गोव्यातच थांबायचं, आधीमध्ये कुठं थांबायचं नाही. आता काय झालं? आता काय झालं? बसलायस रे, गाडी चालवाय मला लागते. तर मित्रांनो अशा तऱ्हेने श्रीधरला भूक लागल्यामुळे आपण थोडा वेळ थांबलेलो. बस बस बस. आणि आता आपण डायरेक्ट आता निघतोय गोव्याला. आता परत थांबायचं काय कुठं? तुझं काय असेल ते एकदाच खाऊन पिऊन घे. नाही आता 2 तास, 1 तासाभरात पोहोचतोय आपण गोव्यात. ओके, तर निघूया. तर फायनली मित्रांनो आपण गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे. आणि घरापासून गोव्यापर्यंत पोहोचूपर्यंत आपल्याला 6 तास गेलेले आहेत. जे की आपण 7 वाजता निघलेलो, साधारण आता 1:30 वाजत आलेत. 7.5 तास. तर 6.5 तास आपल्याला झालेले आहेत. आणि आपले मधले आपण 2 पॉईंट पण कव्हर केलेले आहेत, त्यामुळे उशीर झाला खूप आपल्याला. तर आता आमचं असं डिसाईड चाललं आहे की कलिंगूट बीचला राहायचं का अंजुना बीचला राहायचं. सो आता तो बघतोय आम्ही ते. श्रीधर म्हणतो की अंजुना बीचलाच राहूया. कलिंगूटला आपण राहतो रे कायम, हां, त्यावेळेला अंजुनाला राहूया. अंजुना छान आहे. कलिंगूटला लेक भरपूर क्राऊड असतो. तर मित्रांनो तर असं आपण आता अंजुना बीचला चाललोय. तिकडे रूम्स वगैरे सगळं आपण बघतोय आता. आणि परत रूम वगैरे घेऊन मग बघू, मी तुम्हाला सांगतो पुढचा प्लॅन काय असणार आहे आमचा ते. पण मित्रांनो आपण रूम बुकिंग वगैरे काही केलेलं नाही, कारण की अचानक गणेश मंडळ झाला आमचा. अचानक सगळा प्लॅन झाल्यामुळे आम्ही रूम बुक वगैरे काहीच केलं नाही. आता थोडी कसरत तर होणार आहे, पण बघूया आता कसं कसं होतंय रूमचं. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपलं जेवण पण झालेलं आहे, रूम चेक इन केलेलं आहे. आता थोडी विश्रांतीची गरज आहे. तुम्ही बघू शकताय श्रीधर तर आराम करतोयच, खूप ड्रायव्हिंग केलं त्याने. सो आता आम्हाला दोघांना पण विश्रांतीची गरज आहे. आणि यानंतर आपला असा प्लॅन आहे की इव्हिनिंगला कॅफे आपण कवर करणार आहे, जे की अंजुना बीचवरती आहे आणि खूप फेमस पण आहे. तर आपण ते कवर करणार आहे. तर भेटू पुढील भागामध्ये. झोपू दे का?